त्याला माझी गाडी दिसणार जाय पुढे तुमची गाडी कुठे? नाही लाखो लिटर पाणी वाया जातंय, पण एकही अधिकारी या ठिकाणी येत नाही. लाजा वाटल्या पाहिजे. 3 दिवस झालं पिण्याचं पाणी हे इथं वाया गेलेलं आहे. खडकवासला धरणामध्ये पाणी साठा कमी आहे. पावसाने सुट्टी मारलेली आहे. सगळं काम अतिशय घाणेरड्या पद्धतीचं या ठिकाणी परत एकदा उघडकीस झालेलं आहे. आम्ही बऱ्याच अधिकाऱ्यांशी या ठिकाणी बोललेलो आहे. अक्षय ढामले शिवसेनेचे कार्यकर्ते सोबत माझ्यासोबत आहेत आणि मी महाराष्ट्र दैनिक आम्ही कालपासून प्रयत्न करतोय. अधिकारी उडवडीची उत्तर देत होते. हा अधिकारी त्याच्यावर ढकलतोय, तो अधिकारी ह्याच्यावर ढकलतोय. झाड महत्वाचं आहे, मग झाड पाडावं लागेल. पण पाणी वाचवायच्या दृष्टीने जी काही यंत्रणा इथं राबवायला पाहिजे होती ती राबवली गेली नाही. 3 दिवस पुणेकरांचं पाणी अक्षरशः गटारीमध्ये वाया गेलेलं आहे. अधिकाऱ्यांना या गोष्टीची लाज वाटली पाहिजे. ते झाडवाल्यांचं काय म्हणणं आहे? झाडवाल्यांचं म्हणणं, वन विभागाचं असं म्हणणं आहे, एका उद्यान विभागाचं, की झाड पाडावं लागेल तरच पाणी थांबवता येईल. झाड पाडायची गरजच नाहीये. तुम्ही पहिलं काम चालू करा. कामच चालू केलं नाही तुम्ही झाडाचं उत्तर देताय. बरं, झाड जर पाडायचं नाही मग 1 महिना असं ठेवणार का? खडकवासला धरण रिकामा होईल. हे झाड वाचवायच्या नादात ना खडकवासला धरण रिकामा होईल. आज आपण हे झाड काढून हे झाड दुसरीकडे लावता येईल, पण लाखो लिटर पाणी वाचवता येणार नाहीये. पहिली काय यंत्रणा इथं लावून ते पहिलं थांबवलं पाहिजे. पाणी झाड दुसऱ्या ठिकाणी लावता येईल. एक झाडाच्या बदल्यात 1000 झाडं लावतील पुणेकर, पण पाणी लाखो लिटर वाया गेलं हे कोणाच्या घरात तयार होणार नाहीये. आणि मग पाणी पुरवठ्याच्या लोकांनी येऊन पाणी बंद नाही केलं का? ते अधिकारी उडवडीचे उत्तर देतात. एका अधिकाऱ्याला मी आत्ता फोन केला होता, त्याचा मला मेसेज आलाय, आय एम अ ड्रायव्हिंग कॉल बॅक लेटर असा त्याचा मला मेसेज आलेला आहे. ते फॅमिली सकट कुठेतरी फिरायला गेले असतील. पुणेकरांच्या करावरती उड्या मारायच्या आणि फॅमिलीला घेऊन बाहेर जायचं. लाखो लिटर पाणी वाया जाऊ दे, त्या पाण्याशी यांना काही घेणं देणं नाहीये.